नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखा समाधानाचा जाऊ दे, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना कोणत्या दिशेला करावी, गणपतीची मूर्ती कशी निवडावी, गणेश मूर्ती दुकानातून घरी आणताना या चुका अजिबात करू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. वार बुधवार 27 ऑगस्ट 2025 ला आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत श्री गणेशाचे. तर आपल्याला काही गोष्टींचे नियमांचे पालन करून आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणल्यावर ज्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला काही अमंगल्य घटना आहे त्या आपल्याला आयुष्यामध्ये घडणार नाही. ज्या गणपती बाप्पाच्या मूर्ती घरी आणल्यानंतर आपल्याला कुठल्याही गोष्टीची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला काहीही अमंगल्य घटना आहे त्या आपल्या आयुष्यामध्ये घडणार नाही. शास्त्रानुसार काही गणपतीची मूर्ती स्थापना करणं हे योग्य नसते. तर बघा, ही पांढऱ्या रंगाची किंवा शेंदरी लाल रंगाची मूर्ती ही प्रभावी मानली जाते. म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती जी घरी आणायची आहे ती पांढऱ्या किंवा शेंदरी लाल रंगाची आणायची आहे. हे रंग अतिशुभ मानले जातात. अशा रंगांच्या मूर्त्या तुम्ही घेऊ शकतात. गणेश मूर्ती ही पार्थिव असावी. पार्थिव म्हणजे काय? पार्थिव मूर्ती म्हणजे मातीपासून बनवलेली लाल माती किंवा शाडू मातीपासून बनवलेली मूर्ती म्हणजेच पार्थिव मूर्ती तुम्हाला पूजेसाठी आणायची आहे. आपण जे काही 10-12 दिवस गणपतीची सेवा करणार आहोत ती पार्थिव मूर्तीचीच करायची आहे, जेणेकरून तिचं विसर्जन होते. दुसऱ्या मूर्तींचे विसर्जन होत नाही. म्हणून या काळामध्ये पार्थिव गणेश मूर्ती शाडू मातीची किंवा मातीपासून बनवलेलीच मूर्तीची पूजा करायची आहे. अशा मूर्त्या विसर्जन केल्यावर परत मातीमध्येच विसर्जन होतात. म्हणून आपण देवघरामध्ये ज्या मूर्त्या ठेवतो, पितळाच्या, चांदीच्या, सोन्याच्या किंवा इतर कोणत्याही धातूच्या, त्या पूजेसाठी वापरू नये. त्या मूर्तींचं विसर्जन होत नाही, म्हणून ती गणपती पूजेसाठी चालत नाही. म्हणून पार्थिव मूर्तीच पूजेसाठी वापरावी. भंगलेली किंवा रंग उडालेली मूर्ती कधीही आणू नये. अशा मूर्त्या अपशकुनी मानल्या जातात आणि घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. गणपतीची सोंड डावीकडे वळलेली असावी. डावीकडची सोंड शुभ मानली जाते. ती घरात सुख, समृद्धी आणि शांतता आणते. मूर्ती प्रसन्न आणि सुंदर असावी. रागीट दिसणारी मूर्ती टाळावी. घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण यायला प्रसन्न चेहऱ्याची मूर्ती महत्वाची आहे. घरासाठी बसलेली मूर्ती शुभ मानली जाते. जर तुम्ही घरात देव मूर्ती आणणार असाल तर ती शक्यतो बसलेली आणावी. दुकानासाठी, व्यवसायासाठी उभी मूर्ती योग्य मानली जाते. मूर्तीमध्ये मोदक, पाशा, अंकुश, वरद हस्त व उंदीर या सर्व गोष्टी असाव्यात. बरेचदा आपण मूर्ती आणतो, पूजा अर्चना करतो, पण मूर्तीची दिशा योग्य आहे का हे फार कमी. गणपती बाप्पाची मूर्ती जर ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशेला ठेवली तर घरात खूपच छान सकारात्मक ऊर्जा येते. आनंद, शांतता आणि भरभराट आनंदी आपोआप वाढायला लागतात. तसेच उत्तर दिशा ही देखील खूप शुभ मानली जाते. या दिशेला बाप्पा बसवले तर आपल्या बुद्धीची ही वाढ होते, अभ्यासात लक्ष लागते आणि निर्णय घेण्याची ताकद ही सुद्धा वाढते. म्हणजे काय, आपण बाप्पाला कुठे ठेवतो, कसे ठेवतो आणि कसे घरी आणतो हे जर योग्य पद्धतीने केले तर आपल्याला आयुष्यातील अडथळे दूर होतात, काम सुरळीत पार पडतात आणि घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते. असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.